हाँ, ठीक है। ओके, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आज आपण एंडोक्राईन सिस्टीम मधला एक महत्वाचा टॉपिक डिस्कस करणार आहे, डायबिटीस मलाइटस. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, सीसीएमपी च्या दृष्टीने हा महत्वाचा टॉपिक आहेच, पण त्याचबरोबर डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला खूप सारे पेशंट हे डायबिटीजचे दिसून येतील, कारण इंडियामध्ये डायबिटीजचा प्रिव्हॅलन्स खूप वाढलेला आहे. तर त्या डिसीजची ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू कोणते ड्रग यूज केले जातात याचं नॉलेज तुम्हाला असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवातीला इंट्रोडक्शन मध्ये डायबिटीस म्हणजे काय, तो कसा डायग्नोज केला जातो, त्याचे साईन्स सिम्पटम्स, त्या गोष्टी डिस्कस करणार आहे आणि मग ऍक्च्युअल ट्रीटमेंटकडे वळणार आहोत. तर डायबिटीस म्हणजे काय, तुमचं काय मत आहे डायबिटीस विषयी, की त्यात काय काय, म्हणजे डायबिटीस म्हणजे काय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुमचं आन्सर काय असेल? rise in blood sugar level. येस, सोप्या भाषेत सांगायचं तर राईज इन ब्लड शुगर लेवल, त्याला आपण डायबिटीस मालाइटस असं म्हणतो. ओके, राईज इन ब्लड शुगर लेवल, त्याला आपण डायबिटीस मालाइटस असं म्हणतो. ही सोपी डेफिनेशन झाली, बरोबर आहे, की राईज इन ब्लड शुगर लेवल. त्याची डिटेल डेफिनेशन पण आहे, ती पण आपण डिस्कस करणार आहे. ऍक्च्युली आता हा डायबिटीस मालाइटस ला सुरुवातीला स्वीट युरिन डिसीज असं म्हणायचं. डायबिटीस मालाइटस मध्ये दोन वर्ड आहे, डायबिटीस आणि मलाइटस. तर वर्ड डायबिटीस हा ग्रीक वर्ड पासून डिराईव्ह झालेला आहे. ओके, त्याचा अर्थ आहे सायफन, आणि त्याचा म्हणजे त्या ग्रीक वर्डचा मिनिंग, आणि इट रेफर्स टू द मार्क लॉस ऑफ वॉटर बाय युरिनेशन. आणि मलाइटस हा वर्ड जो डिराईव्ह झालेला आहे तो लॅटिन वर्ड आहे, आणि त्याचा मिनिंग आहे स्वीट. तर डिटेल डेफिनेशन आता डायबिटीजचे आपण पाहणार आहोत. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की डायबिटीस म्हणजे राईज इन ब्लड शुगर लेवल. ओके, मेटाबॉलिक डिसऑर्डर, हाय लेवल ऑफ ब्लड ग्लुकोज लेवल. त्याचं कॉज काय आहे? आपल्या सर्वांना माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये जे शुगर आहे ती कंट्रोल करण्याचं काम एक हार्मोन करतो, त्याचं नाव आहे इन्सुलिन. तर इन्सुलिन हा हार्मोन पॅनक्रिया नावाच्या, जो आपला पॅनक्रिया नावाचं जे स्ट्रक्चर आहे आपल्या बॉडीमध्ये, ओके, पॅनक्रिया नावाच्या स्ट्रक्चर पासून तो इन्सुलिन रिलीज होतो. ह्या ऑर्गन पासून इन्सुलिन सिंथेसाइज होतो पॅनक्रियाज मध्ये आणि रिलीज होतो. तर पॅनक्रियामध्ये बीटा सेल असतात. बीटा सेल हे इन्सुलिन सिंथेसाइज करतात आणि रिलीज करतात, आणि हे रिलीज अकॉर्डिंग टू द फूड इनटेक आपण करतो, त्याच्यानुसार ते इन्सुलिन रिलीज होतं, आणि रक्तातली साखर वेगवेगळ्या अवयवांपर्यंत, वेगवेगळ्या टिश्यूंना पोहोचायचं काम हे इन्सुलिन करतं. तर इन्सुलिन हा हार्मोन शुगर कंट्रोल करण्यासाठी फार महत्वाचा आहे. आणि हा इन्सुलिन बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स ज्या पॅनक्रियाज मध्ये असतात तिथून सिंथेसाइज होतो, रिलीज होतो, आणि मुख्यतः लिव्हर, स्केलेटल मसल, ऍडिपोज टिश्यू ह्या ऑर्गन्सवर ऍक्ट होतो थ्रू इट्स रिसेप्टर, इन्सुलिन रिसेप्टर. आणि ग्लुकोजचं युटिलायझेशन केलं जातं आणि ब्लड ग्लुकोज कंट्रोल होण्यास मदत होते. तर सिम्पली इन्सुलिन हा एक इम्पॉर्टंट हार्मोन आहे जो ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करतो. तर डायबिटीस मध्ये ब्लड शुगर लेव्हल राईज होते, त्याचं कारण आहे इन्सुलिनची जी इन्सुलिनचं जे काम आहे त्यामध्ये जर डिफेक्ट झाला तर तो डायबिटीस होतो. त्याचं रिझन असं आहे, एक तर
इन्सुलिनचं सिंथेसिस आणि रिलीज कमी होईल, किंवा किंवा इन्सुलिन सिंथेसाइज आणि रिलीज नॉर्मल होतो, परंतु इन्सुलिनचे ऍक्शन व्यवस्थित होत नाही इन्सुलिन रेजिस्टन्समुळं. तर त्यामुळे शुगर व्यवस्थित युटिलाइज होत नाही, ब्लड मधली शुगर वेगवेगळ्या टिश्यूमध्ये पोहोचत नाही, ती ब्लड मध्येच तशी राहते आणि त्याच्यामुळं शुगर राईज होते. त्याला आपण डायबिटीस असं म्हणतो. डायबिटीस मलायटसला सिम्पली डायबिटीस असंही म्हणतात. तर हे झालं बेसिक डेफिनेशन डायबिटीजची. आता आपण डिटेल मध्ये पाहूया. इट इज द डिसीज कॅरेक्टराइज बाय हायपरग्लायसेमिया, ग्लायकोसुरिया, हायपरलिपिडेमिया, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड समटाइम्स किटोनिमिया. आता ही थोडी डिटेल डेफिनेशन म्हणजे ही डिटेल डेफिनेशन आहे, बरोबर आहे. म्हणजे इट इज कॅरेक्टराइज बाय हायपरग्लायसेमिया, ग्लायकोसुरिया, हायपरलिपिडेमिया, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड समटाइम्स किटोनिमिया. 4-5 गोष्टी आहे. आता इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर. ओके, इट इज अ मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज्ड बाय हायपरग्लायसेमिया, ग्लायकोसुरिया, हायपरलिपिडेमिया, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड समटाइम्स किटोनिमिया. तर पहा, ज्यावेळेस शुगर वाढते त्याला आपण हायपरग्लायसेमिया असं म्हणतो, आणि ज्यावेळेस शुगर 180च्या पेक्षा जास्त जाते तर किडनीचं काम जे आहे ते 180 पर्यंत शुगर ती रिॲब्सॉर्ब करते आपली किडनी. पण जेव्हा शुगर 180 मिलीग्राम पर DL पेक्षा जास्त जाते होते ब्लड मधली, तर तेवढी शुगर परत रिॲब्सॉर्ब केली जात नाही किडनीतून आणि ती किडनीद्वारे इलिमिनेट होते. तर डायबिटीजच्या पेशंटमध्ये युरिनमध्ये ही शुगर दिसते, त्याला ग्लायकोसुरिया असं म्हणतात. त्याचप्रमाणे लिपिड लेवल डायबिटीजच्या पेशंटमध्ये ॲबनॉर्मल झालेली असते, वाढलेली असते, त्याला हायपरलिपिडेमिया म्हणतात. आणि ज्यावेळेस आपली बॉडी एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू ग्लुकोज वापरू शकत नाही इन्सुलिनच्या डिफेक्टमुळं, तर आता बॉडीला एनर्जी ची गरज आहे. त्याला ज्या टिश्यू आहेत, जे ऑर्गन्स आहेत, त्यांना त्यांचं काम करण्यासाठी एनर्जीची गरज आहे. त्यामुळे ग्लुकोज जर बॉडी वापरू शकत नसेल तर बॉडी काय करते, ग्लुकोजच्या ऐवजी फॅट आणि प्रोटीनचा वापर करते. त्यामुळे प्रोटीनचं ब्रेकडाऊन होतं आणि त्यामुळं निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स होतो. आणि त्याचप्रमाणे फॅटचं ब्रेकडाऊन होतं, फ्री फॅटी ऍसिड बनतात, त्यापासून कीटोन बॉडीज बनतात आणि ते एनर्जीसाठी वापरले जातात. आणि जर कीटोन बॉडीज जास्त झाल्या तर काही वेळेस किटोनेमिया होतो. किटोनेमिया म्हणजे कीटोन बॉडी प्रेझेन्स इन द ब्लड, किटोनेमिया. तर हे पण काही पेशंट मध्ये दिसून येतं. तर हे झाली डिटेल डेफिनेशन ऑफ डायबिटीज मलाइटस. इट इज द मेटाबॉलिक डिसऑर्डर कॅरेक्टराइज बाय हायपरग्लायसेमिया, ग्लायकोसुरिया, हायपरलिपिडेमिया, निगेटिव्ह नायट्रोजन बॅलन्स अँड समटाइम किटोनेमिया. तर थोडक्यात काय, हा मेटाबॉलिक डिसऑर्डर 3 मेटाबॉलिझम अफेक्ट करतो, कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि फॅट. ओके, आणि काय कॅरेक्टरिस्टिक आहे डायबिटीस मलाइटिस पेशंट मधले सिम्पटम्स पॉइंट ऑफ व्ह्यू? कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स तुम्हाला माहिती आहे का डायबिटीसचे? डायबिटीसच्या पेशंट मध्ये कोणते कॅरेक्टरिस्टिक सिम्पटम्स दिसू शकतात? एक्सेस थर्स्ट. काय काय? एक्सेस थर्स्ट. एक्झिस्ट थर्स्ट. ओके, व्हेरी गुड. युरिन ड्राय माउथ. येस, युरिया युरिया म्हणजे युरिन जास्त होत आहे पेशंटला. व्हेरी गुड. तर ओके, 3 क्लासिकल सिम्पटम्स डायबिटीसचे आहेत: पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया आणि पॉलिफेजिया. युरिन जास्त होते. एक लक्षात घ्या, जेव्हा ग्लुकोज युरिन मधून जातं तर ग्लुकोज हा ऑस्मोटिक सबस्टन्स आहे. तो काय करतो, त्याच्याबरोबर वॉटर पण घेऊन जातो आणि त्याच्यामुळं डायबिटीसच्या पेशंटला परत परत लघवीला लागते, म्हणजे पॉलियुरिया होतं. आणि त्यानंतर पॉलिडिप्सिया होतं, म्हणजे एक्सेसिव्ह थर्स्ट त्यांना दिसते, कारण वॉटर लॉस होतं आणि त्यासाठी रिस्पॉन्स म्हणून पेशंट परत परत पाणी पितो. आणि पॉलिफेजिया, आता ग्लुकोज युटिलाइज होत नाही आणि एनर्जी पॉइंट ऑफ व्ह्यू तर आपल्याला काही ना काही इंधन लागतं, त्यामुळे बॉडीला असे सिग्नल जातं की आता आपल्याला म्हणजे जे ऑर्गन्स आहे त्यांचे सिग्नल असे असतात की एनर्जी भेटत नाही, त्यामुळे परत ते फूड इंटेक वाढतो, त्याला पॉलिफेजिया म्हणतात. हे क्लासिकल सिम्पटम आहे डायबिटीजचे.
पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया, पॉलिफेजिया. ऍक्च्युली हे सिमटम्स टाईप 1 डायबिटीस मध्ये दिसून येतात. टाईप 2 डायबिटीस मध्ये प्रत्येक पेशंटला हे सिमटम्स येईल का नाही आपण म्हणजे प्रत्येक पेशंटला ते एक्सपिरियन्स होत नाही. काही वेळेस टाईप 2 डायबिटीसचं डायग्नोसिस जे आहे ते ऍक्सिडेंटल पण असतं. पेशंटला ते सिमटम्स रेकग्नाइज होत नाही. पेशंट एखाद्या ऑपरेशनसाठी येतो आणि आपण ब्लड चेक करायला सांगतो, त्यावेळेस कळतं अरे शुगर वाढलेली आहे. तर हे जे सिमटम्स आहे, क्लासिकल सिमटम्स जे म्हणतो आपण डायबिटीजचे, हे मुख्यतः टाईप 1 पेशंटमध्ये जास्त दिसून येतात. टाईप 2 पेशंटमध्ये काही पेशंटमध्ये दिसतील, काही पेशंटमध्ये मे बी दिसणार पण नाही. ओके. आता कारण काय आहेत डायबिटीजचे? तर आपण आता मुख्यतः दोन प्रकारचे जे डायबिटीज आपण पहिले कॉन्सन्ट्रेट करणार आहोत, जे तुम्हाला माहीतच पाहिजे. डायबिटीजचे कॉजेस भरपूर आहेत, कारण भरपूर आहेत. तर काय काय कारण आहेत ते आपण पाहणार आहोत. तर पहिलं जे आहे, आता आपण पाहिलेलं आहे की जस्ट एक मिनिट. पॅन्क्रियाज मध्ये बीटा सेल ऑफ लँगरहॅन्स जे आहे, दिस इज द साइट ऑफ इन्सुलिन सिंथेसिस अँड रिलीज. आणि हा इन्सुलिन ग्लुकोजचं अपटेक टिश्यू मधले वाढवतो. कसं? इन्सुलिन ऍक्ट्स ऑन द टिश्यू थ्रू इन्सुलिन रिसेप्टर. आणि त्यामुळं जे ग्लुकोज आहे ते सेलमध्ये जातं आणि युटिलाइज होतं. ओके. तर हे नॉर्मल फंक्शन आहे आपल्या बॉडीचं. ज्यावेळेस आपण फूड घेतो त्यावेळेस पॅन्क्रियाज मधून इन्सुलिन रिलीज होतं. इन्सुलिन टिश्यूवर जाऊन इन्सुलिन रिसेप्टरवर ऍक्ट होतं आणि ब्लड मधलं ग्लुकोज हे टिश्यू मध्ये जाऊन ग्लुकोज युटिलायझेशन होतं आणि ब्लड ग्लुकोज ही कमी होऊन जाते. तर हे झालं नॉर्मल फंक्शन. आता दोन प्रकारचे डायबिटीस आपण पाहणार आहे. पहिला आहे टाईप 1 डायबिटीस मलाइटस आणि दुसरा आहे टाईप 2 डायबिटीस मलाइटस. टाईप 1 डायबिटीस मलाइटस मध्ये देर इज ए डिस्ट्रक्शन ऑफ द बीटा सेल. दिस इज द मेन रिझन. ज्या सेल इन्सुलिनचं सिंथेसिस करतात त्या सेलचं डिस्ट्रक्शन होतं. देर इज ए ऍब्सोल्यूट डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल. सो देर इज ए ऍब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी. इन्सुलिन सिंथेसाइजच होत नाही आणि त्याच्यामुळे इन्सुलिन सिंथेसाइज न झाल्यामुळे रिलीज होणार नाही. त्यामुळे जे ब्लड मधलं ग्लुकोज आलेलं आहे ते टिश्यू मध्ये जाणार नाही, कारण इन्सुलिन नसल्यामुळं इन्सुलिन रिसेप्टर वर इन्सुलिनची ऍक्शन होण्यासाठी इन्सुलिनच नाहीये आणि त्याच्यामुळे ब्लड मधलं ग्लुकोज टिश्यू मध्ये जाणार नाही. ब्लड मधलं ग्लुकोज वाढत राहील. त्याला आपण टाईप 1 डायबिटीस असं म्हणतो. इट इज ड्यू टू डिस्ट्रक्शन ऑफ बीटा सेल. इट रिझल्ट्स इन ऍब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी. ओके. त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस असंही म्हणतात. त्याला इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस असंही म्हणतात. इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस. आणि ह्या टाईप साठी ट्रीटमेंट ऑफ चॉईस जर पाहिलं तर याच्यासाठी आपल्याला इन्सुलिन रिप्लेसमेंट थेरपी द्यावं लागते, म्हणजे बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. त्याला दुसरा ऑप्शन नाही. इन्सुलिन इज द ट्रीटमेंट ऑफ चॉईस फॉर इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस. ओके. हे झालं टाईप 1 डायबिटीस मलाइटस. दुसरा जो टाईप, आणि हा जो आहे हा मुख्यतः लहान वयात होणारा डायबिटीसचा प्रकार आहे. दुसरा जो आहे टाईप 2 डायबिटीस मलाइटस, हा जनरली 40 नंतर दिसून येतो. काही लोकांना आता 30-35 नंतरही टाईप 2 डायबिटीस डायग्नोस होतो. तर टाईप 2 डायबिटीसला आपण नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस असंही म्हणतो. यामध्ये काय होतं? यामध्ये दोन गोष्टी असू शकतात, ते मी तुमच्याशी डिस्कस करतोय. जस्ट एक मिनिट. यामध्ये टाईप 2 डायबिटीस मलाइटस मध्ये एक तर रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असते किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असतो.
हे दोन गोष्टी काय आहेत, तर टाईप 2 डायबिटीस मध्ये इन्सुलिन बीटा सेल सिंथेसाइज करतात, पण इन्सुलिनचं सिंथेसाइजचं प्रमाण कमी झालेलं असतं, डिफिशियन्सी नसते. म्हणजे काय होतं की फूड घेतल्यानंतर इन्सुलिन रिलीज होतं, हे आपण डिस्कस केलेलं आहे. परंतु नॉर्मली फूड घेतल्यामुळं जेवढं इन्सुलिन रिलीज झालं पाहिजे तेवढं इन्सुलिन रिलीज होत नाही. ओके, म्हणजे जेवढी अमाऊंट रिलीज व्हायला पाहिजे नॉर्मली तेवढी होत नाही. म्हणजे बीटा सेल इन्सुलिन रिलीज करतात, बीटा सेल काम करताय, परंतु त्यांचं काम 100% नाहीये, ते 60%च काम करताय. त्याच्यामुळं फूड घेतल्यामुळं जेवढं इन्सुलिन रिलीज झालं पाहिजे तेवढं होत नाही. म्हणजे बीटा सेल काम करताय पण 100% करत नाही, आणि त्याच्यामुळे जेवढं इन्सुलिन रिलीज झालं पाहिजे त्या फूड घेतल्यानंतर तेवढं होत नाही. त्याला आपण रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असं म्हणतो. आता या टाईप 1 मध्ये बीटा सेल तर डिस्ट्रॉय झालेल्या होत्या, त्याच्यामुळं टाईप 1 मला आपल्याला मध्ये इन्सुलिन तयारच होत नाही, त्यामुळे बाहेरून इन्सुलिन द्यावं लागतं. ह्या टाईप 2 डायबिटीस मध्ये बीटा सेल काम करताय पण 60%च करताय. ओके, असं आपण गृहीत धरूया. आणि त्याच्यामुळं त्याच्यामुळं पेशंटला जेवढं इन्सुलिन रिलीज झालं पाहिजे तेवढं न झाल्यामुळं शुगर युटिलाइज होत नाही. तर याला आपण रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी म्हणतो. म्हणजे घेतलेल्या डाएटनुसार जेवढं इन्सुलिन रिलीज झालं पाहिजे तेवढं न होता कमी होत असेल तर त्याला रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी म्हणतात. हा एक कारण आहे टाईप 2 डायबिटीसचा. दुसरा कारण आहे की काही पेशंटमध्ये इन्सुलिनची लेवल नॉर्मल असते, इवन जास्त पण असते, परंतु इन्सुलिन रिसेप्टरवर काम करू शकत नाही, कारण इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप झालेला असतो. तर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय, की ह्या रिसेप्टरवर इन्सुलिन त्याचं कार्य करू शकत नाही. इन्सुलिन इज नॉट एबल टू ऍक्ट ऑन इन्सुलिन रिसेप्टर ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ रेजिस्टन्स, आणि त्याच्यामुळे ग्लुकोज युटिलायझेशन होत नाही. त्याला इन्सुलिन रेजिस्टन्स असं म्हणतात. आणि ओबेसिटी इज वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर डेव्हलपमेंट ऑफ इन्सुलिन रेजिस्टन्स. म्हणून टाईप 2 डायबिटीसच्या पेशंटमध्ये रिस्क फॅक्टर मध्ये ओबेसिटी आहे. ओबेसिटी इन्सुलिन रेजिस्टन्स डेव्हलप करतं. ओके, तर हे झालं टाईप 2 चं कारण. तर टाईप 2 ला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस मलाइटस असं म्हणतात. यामध्ये मुख्यतः खूप सारे ड्रग आहेत, जवळजवळ 10 ते 12 ड्रग आता आलेले आहेत. काही अदर पॅथोफिजिओलॉजी कल कॉजेस पण आता क्लिअर झालेले आहेत, त्या पण आपण डिस्कस करणार आहे. तर याच्यामध्ये मुख्यतः दोन प्रकारचे ड्रग दिले जातात. एक बीटा सेल काम करताय परंतु 60%च करताय, तर त्यांचं काम वाढवायचं, म्हणजे त्यांच्याकडून इन्सुलिन रिलीज वाढवायचं, त्याला इन्सुलिन सिक्रिशन एनहान्सर ड्रग म्हणतात, असे यूज करू शकतो. किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स ओव्हरकम करणारे ड्रग, इन्सुलिन सेन्सिटायझर असं म्हणतो, हे दोन ग्रुप प्रामुख्याने इथं यूज केले जातात. हे झालं टाईप 2 डायबिटीस मलाइटिस विषयी. एक मिनिट हा. टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस मलाइटिस समजलंय तुम्हाला? Yes, हो sir. सर. ओके. आता टाईप 1 चं कारण काय आहे, का होतं बीटा सेल डिस्ट्रक्शन? तर त्याचं मुख्यतः कारण काय आहे की आपल्या शरीरामध्ये बीटा सेलच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज तयार होतात. ओके, सो ऑटो इम्युनो नेचर, ऑटो इम्युनो इज वन ऑफ द रीजन फॉर डिस्ट्रक्शन ऑफ द बीटा सेल. ओके, बीटा सेल रिस्पॉन्स डिस्ट्रक्शन का होतं की त्यांच्या अगेन्स्ट अँटीबॉडीज बनतात. ओके, तर आपण डायग्नोसिसच्या वेळेस त्या अँटीबॉडीज पाहणारच, कोणत्या अँटीबॉडी टायटर आपण चेक करतो, तर ते अँटीबॉडीज बनतात. तर त्यामध्ये ग्लुटॅमिक ऍसिड डिकार्बोक्झिलेज 65, गॅड 65 अँटीबॉडी आहे, झिंक ऑटो अँटीबॉडी आहे, इन्सुलिन आयलेट सेल ऑटो अँटीबॉडी आहे. ओके, तर ह्या सगळ्या अँटीबॉडीज बनतात त्यामुळं बीटा सेलचं डिस्ट्रक्शन होऊन
इन्सुलिन तयार होत नाही. दुसरं कारण आहे काही व्हायरल इन्फेक्शनमुळेही बीटा सेल डिस्ट्रक्शन होतं आणि त्याच्यामुळेही ऍब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी होऊ शकते. तर हे कारण आहे. टाईप 2 डायबिटीस मध्ये मुख्यतः ओबेसिटी, जेनेटिक फॅक्टर आहेत, ते सगळे कारण आहेत. फॅमिली टेंडन्सी असते. फॅमिलीमध्ये डायबिटीस असेल तर नेक्स्ट जनरेशनला होण्याचे चान्सेस वाढतात. तर ह्या सगळ्या गोष्टी येतात. आता याच्या व्यतिरिक्त काही अदर टाइप्स आहे डायबिटीजचे, त्याला आपण जेस्टेशनल डायबिटीस मलाइटस म्हणतो. त्यानंतर सेकंडरी कॉजेस किंवा सेकंडरी डायबिटीस मलाइटस एक आहे. तर सेकंडरी डायबिटीस मलाइटस म्हणजे काही डिसिजेस मध्ये हायपरग्लायसिमिया होते. ओके, एक कोणाचा तरी मायक्रोफोन चालू आहे, बंद करा. माझ्याकडे ते झूमचं जे हे येतात वरती जे कंट्रोल करण्यासाठी गोष्टी आहेत त्या डिस्प्ले होत नाहीये. तर सेकंडरी डायबिटीस मलाइटस मध्ये एक तर डिसीज इंड्यूस असतात किंवा ड्रग इंड्यूस असतात. तर डिसीज इंड्यूस म्हणजे काही डिसीज मध्ये हायपरग्लायसिमिया होतं. त्यामध्ये कोणते आहेत? कुशिंग सिंड्रोम आहे, ॲक्रोमेगॅली आहे, सिस्टिक फायब्रोसिस आहे, डाऊन सिंड्रोम आहे, पॅन्क्रियाटिक काही डिसीजेस आहे, ग्लुकॅगॉन सिक्रेटिंग ट्यूमर ग्लुकॅगोनोमा आहे, सोमॅटोस्टॅटिनोमा आहे, हिमोक्रोमॅटोसिस आहे. यांच्यामध्येही डायबिटीस होतो. तर त्या पेशंटमध्ये हा कॉज जो आहे, हे जे डिसीज आहे ते ट्रीट करणं ही गरजेचं असतं. काही ड्रग्स पण डायबिटीस म्हणजे हायपरग्लायसेमिया करतात. जसं डायुरेटिक्स आहे, लॉंग टर्म यूज केले तर हाय डोसला. कॉर्टिकोस्टेरॉइड आहेत, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स, फर्स्ट जनरेशन ज्या ओल्डर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स होत्या ज्यात इस्ट्रोजन प्रोजेस्टेरॉनचं कंटेंट जास्त होतं, ते पण हायपरग्लायसिमिया करायचे. तर हे सगळे डायबिटीज काही डिसीज किंवा ड्रग मुळे होणार आहे, त्यांना आपण सेकंडरी डायबिटीस मलाइटस असं म्हणतो. तर त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये आपल्याला तो कॉज ट्रीट करणं ही गरजेचं असेल, किंवा ज्या मेडिकेशनमुळे शुगर वाढलेली आहे तसे मेडिकेशन स्टॉप करणं गरजेचं आहे. चौथा प्रकार आहे जेस्टेशनल डायबिटीस मलाइटस. प्रेग्नन्सीमध्ये होणाऱ्या हार्मोनल चेंजेसमुळं ब्लड शुगर लेवल वाढते. तर जनरली फर्स्ट ट्रायमेस्टर ऑफ प्रेग्नन्सीमध्ये पेशंटची ब्लड शुगर लेवल नॉर्मल हो असते, परंतु सेकंड ट्रायमेस्टर मध्ये ती वाढलेली दिसते. त्यासाठी आपण 24 ते 28 वीक्स जेस्टेशन पिरियड जो असतो त्यावेळेस ब्लड शुगर लेवल चेक करतो. जर ती वाढलेली असेल 24 ते 28 वीकच्या दरम्यान केल्या जाणाऱ्या टेस्टमध्ये, तर त्याला जेस्टेशनल डायबिटीस मलाइटस असं म्हणलं जातं. ओके, तर हे सगळे प्रकार झालेत. ओके, अजून एक प्रकार आहे लाडा, लॅटेंट ऑटो इम्युनो डिसीज ऑफ द ऍडल्ट. आता हे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू कोणी विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी डिस्कस करतोय. लाडा म्हणजे लॅटेन ऑटोइम्युनो डिसीज ऑफ द ऍडल्ट. तर तुम्हाला मी सांगितलंय टाईप 1 डायबिटीजचं मुख्यतः कारण ऑटोइम्युनो डिसऑर्डर आहे. आणि हा टाईप 1 डायबिटीज जनरली लहान मुलात दिसून येतो. ओके, परंतु काही टाईप 1 डायबिटीजच्या केसेस ज्या आहे ह्या 30 वर्षानंतर दिसून येतात. सॉरी, त्याला आपण लाडा असं म्हणतो. लाडा म्हणजे काय? लॅटेंट ऑटोइम्युनो डिसीज ऑफ ऍडल्ट. तर या पेशंटमध्ये म्हणजे हा एक टाईप 1 डायबिटीजचा व्हेरियंट आहे, परंतु 30 वर्षानंतर तो डायग्नोस होतो. अँटीबॉडीज प्रेझेंट असतात त्याच्यामध्ये, ब्लड शुगर लेवल जास्त झालेली असते आणि ग्लुटॅमिक ऍसिड डिकार्बोक्सिलेज 65 गॅड 65 अँटीबॉडी मुख्यतः त्यात प्रेझेंट असते. ओके, ह्या पेशंटला इनिशियली ओरल हायपोग्लायसेमिक एजंट देऊन कंट्रोल होतो, परंतु अल्टिमेटली लाडाच्या पेशंटला ही इन्सुलिनची गरज पडते. तर लाडा हा टाईप 1चा व्हेरियंट 30 वर्षानंतर डायग्नोस होतो मोस्टली, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट जो प्रकार आहे मोदी, MODY, मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग. हा 20 वर्षानंतर, 20 ते 30 वर्षाच्या दरम्यान दिसून येतो. याच्यामध्ये ऍक्च्युली जेनेटिक डिफेक्ट असतो, जेनेटिक इटिओलॉजी असते. जे जीन्स इन्सुलिनच्या सिंथेसिस रिलीज साठी इम्पॉर्टंट असतात त्यात डिफेक्ट दिसून येतो. तर याच्यात पण आपण डिटेल जाणार नाही.
कारण हे डायग्नोज करणं एंडोक्रायनॉलॉजिस्टचं काम आहे. आपल्याला डे टू डे क्लिनिकल बेसिसला टाईप 1 आणि टाईप 2 डायबिटीस विषयी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. पण तुम्हाला हे माहित पाहिजे की लाडा काय आहे किंवा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग काय आहे. तर जनरली जेनेटिक म्युटेशन मुळे होतो. 14 प्रकारचे हे जेनेटिक म्युटेशन्स आतापर्यंत माहीत झालेले आहे. तर याचे काय की फीचर्स आहे, फॅमिली हिस्ट्री असते, जनरली 25च्या आधी होतो. म्हणजे 25च्या आधी जो होणारा आहे त्यात टाईप 1 डायबिटीसचा असू शकतो किंवा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ यंग असू शकतो. त्यामध्ये आता वेगवेगळे टाईप आहे, त्यात मी जाणार नाही. मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस ऑफ द यंग टाईप 3 हा मोस्ट कॉमन आहे. ओके. त्यामध्ये म्युटेशन इन HNF1 अल्फा जीनशी रिलेटेड असतं. तर त्यात मी जाणार नाही. ओके, फक्त तुम्हाला माहित पाहिजे. ओके. आता डायबिटीस मध्ये राईज इन ब्लड शुगर लेवल आपण पाहिलेला आहे. तर डायबिटीस हा असा आजार आहे की तो प्रत्येक सिस्टीम अफेक्ट करतो. त्याच्यामुळे प्रॉम्प्ट कंट्रोल ऑफ द ब्लड शुगर लेवल फार महत्वाचा आहे. ज्यावेळेस शुगर वाढते त्यावेळेस ही शुगर काय होते की वेगवेगळ्या साईडला ती डिपॉझिट होऊ शकते. ओके. आणि त्यामुळं म्हणजे त्याचा जो प्रॉडक्ट आहे सॉर्बिटॉल, रिड्यूस प्रॉडक्ट ऑफ ग्लुकोज, टिश्यू मध्ये अक्युमुलेट होऊ शकतो आणि अ, खूप साऱ्या ऑर्गन्स मध्ये कॉम्प्लिकेशन होऊ शकतं. जसं ब्लड वेसलचं ल्युमेन नॅरो होऊ शकतो, अथेरोस्क्लेरोसिसची रिस्क वाढणे, किडनी मध्ये ग्लोमेरुलर कॅपिलरीचं स्क्लेरोसिस होतं, रेटॅनोपॅथी होते, न्यूरोपॅथी होते, पेरिफेरल व्हॅस्क्युलर इन्सफिशियन्सी होते. तर मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन्स हे डायबिटीसमुळं होऊ शकतात. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट फार महत्वाचं आहे. आणि हे सगळे क्रोनिक कॉम्प्लिकेशन आहे, मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन म्हणजे रेटायनोपॅथी, त्यानंतर नेफ्रोपॅथी, पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज, कार्डिव्हॅस्क्युलर डिसीज, सेरिब्रोव्हॅस्क्युलर डिसीज, न्यूरोपॅथी, हे सगळे क्रोनिक कॉम्प्लिकेशन ऑफ डायबिटीस इफ इट रिमेन्स अनट्रीटेड. आणि अक्यूट कॉम्प्लिकेशन मध्ये सडनली ब्लड शुगर लेवल कधी 600-700 झाली तर डीके, डायबेटिक किटो ऍसिडोसिस किंवा नॉन किटोटिक हायपर ऑस्मोलर कोमा ह्या गोष्टी घडून येऊ शकतात. कधी कधी पेशंट, जस्ट एक मिनिट. हॅलो. हा. हा, नाही पाठवून द्या ना. हो, परीक्षा आहे तिच्या. हो का? बघा मग तुमच्या याच्यावर. बर बर, नाही तर अभ्यास करून. बर बर, ठीक. ओके ओके, ठीक. अॅक्यूट कॉम्प्लिकेशन मध्ये डायबेटिक किटोएसिडोसिस आणि नॉन किटोटिक हायपरऑस्मोलर कोमा आहे. तर हे मायक्रोव्हॅस्क्युलर आणि मायक्रोव्हॅस्क्युलर कॉम्प्लिकेशन आहे. मायक्रोव्हॅस्क्युलर मध्ये रेटॅनोपॅथी, नेफ्रोपॅथी आणि न्यूरोपॅथी अनकंट्रोल डायबिटीस पेशंट मध्ये दिसून येते. मायक्रोव्हॅस्क्युलर मध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर, सेरेब्रोव्हॅस्क्युलर आणि पेरिफेरल व्हॅस्क्युलर डिसीज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी डायबिटीस अनकंट्रोल राहिलं तर होऊ शकतं. त्यामुळे अर्ली डायग्नोसिस आणि ट्रीटमेंट फार महत्वाचं आहे. आता जे ऑमनियस ऑक्टेट काही बुक्स मध्ये मेन्शन केलेलं आहे, काही लिटरेचर मध्ये आहे की पॅथोफिजिओलॉजी ऑफ टाईप 2 डायबिटीस मध्ये काय काय होऊ शकतं. तर त्याच गोष्टी दिलेल्या आहेत. ऑक्टेट म्हणजे 8 प्रकारचे त्यांनी पॅथोफिजिओलॉजी रिलेटेड कारण सांगितलेले आहे. तर पहिलं आपण बघूया. ते काही एक्झाम मध्ये कोणी विचारणार नाही
इम्पेअर्ड इन्सुलिन सिक्रेशन. मी सांगितलं तुम्हाला बीटा सेल काम करताय परंतु 100% करत नाही. ओके, ठीक आहे. त्यानंतर दुसरं आहे, पॅन्क्रियाज मध्ये अजून एक सेल असतात, त्याला अल्फा सेल म्हणतात आणि ते ग्लुकागॉन रिलीज करतात. तर त्याचं सिक्रेशन वाढलेलं असतं आणि ग्लुकागॉन काय करतात, ब्लड शुगर लेवल वाढवतात. तर इन्सुलिनचं सिक्रेशन कमी होतं बीटा सेलमध्ये आणि ग्लुकागॉनचं सिक्रेशन वाढतं. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. त्यानंतर अजून काही कारण आहे, डिक्रीज इन्क्रिटिंग इफेक्ट. हे काय आहे हे तुम्हाला मी सांगतो आता. इन्क्रिटिंग नावाचे हार्मोन आपल्या इंटेस्टाईन मधून रिलीज होतात. त्यामध्ये ग्लुकॅगॉन लाईक पेप्टाइड 1 आणि गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड हे दोन हार्मोन रिलीज होतात. ओके, GLP-1 आणि GIP शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवले तरी चालेल तुम्ही. GLP-1 आणि GIP हे इन्क्रिटिन हार्मोन्स आहे. आता हे इंटेस्टाईन मधून रिलीज होता, यांचं काय कार्य आहे शुगर कंट्रोल करण्यासाठी, मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर हे इन्क्रिटिन हार्मोन आणि इन्क्रिटिन सिस्टीम तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, कारण काही नवीन जे ड्रग आलेले आहेत ते इन्क्रिटिन सिस्टीमशी रिलेटेड आहे. तर इन्क्रिटिन हार्मोन्स, दीज आर द हार्मोन्स रिलीज फ्रॉम द गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट आणि त्यांची नावं आहे GLP-1, ग्लुकागॉन लाईक पेप्टाइड 1 आणि गॅस्ट्रिक इनहिबिटरी पेप्टाइड. आता हे हार्मोन काय करतात, म्हणजे कधी रिलीज होतात, ज्यावेळेस आपण फूड घेतो त्यावेळेस हे हार्मोन रिलीज होतात. आणि हे हार्मोन काय करतात, हे हार्मोन पॅन्क्रियाज मध्ये जाऊन बीटा सेलवर ऍक्ट होतात आणि इन्सुलिनचं रिलीज वाढवतात. अल्फा सेलवर ते ग्लुकॅगॉनचं रिलीज कमी करतात. ओके, हे दोन मुख्यतः बीटा सेल आणि अल्फा सेलचं रिलेटेड कार्य आहे. इन्सुलिनचं रिलीज वाढलं म्हणजे इन्सुलिन काय करेल, जे पण ग्लुकोज बनलेलं आहे फूड इनटेकमुळं ते ग्लुकोजचं युटिलायझेशन करेल. ओके. ओके, त्यानंतर हे हार्मोन गॅस्ट्रिक मोटिलिटी ही कमी करतात, त्यामुळं ग्लुकोजचं ऍब्सॉर्प्शन स्लो होतं इंटेस्टाईन मधून. त्याचप्रमाणे ते जे आहे हार्मोन्स ॲपेटाइट सप्रेस करतात. हे चार त्याचे मुख्यतः रोल आहेत. तर डायबिटीस पेशंटमध्ये हा इन्क्रिटिन हार्मोनचं कार्य हे डिफेक्टिव्ह झालेलं असतं आणि त्याच्यामुळं ग्लुकोज युटिलायझेशन व्यवस्थित होत नाही. तर आता इन्क्रिटिन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग हे मार्केटमध्ये आलेले आहेत, ते आपण पाहणार आहोत. ओके, ठीक आहे. त्यानंतर increase reabsorption of glucose from the kidney. Increase reabsorption of glucose from the kidney. हेही काही आता काही रिसर्च मध्ये आपण म्हणू शकतो की ते आता लक्षात आलेलं आहे की किडनीमध्ये सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर असतात आणि ते ग्लुकोजचं रिॲब्सॉर्प्शन करतात. तर हे रिॲब्सॉर्प्शन वाढल्यामुळं ही ग्लुकोजची लेवल ब्लड मध्ये वाढते. आता ग्लुकोज रिॲब्सॉर्ब झालं म्हणजे जे किडनी मधून फिल्टर झालेलं आहे ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन, ते ग्लुकोज परत प्रॉक्सिमल कॉन्व्होल्युटेड टेबल मधून किडनीतून परत ब्लड मध्ये घेतलं जातं. ते रिॲब्सॉर्प्शन वाढलं तर ब्लड ग्लुकोज वाढणार आहे. म्हणजे त्यासाठी सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्टर महत्वाचे आहेत, ते रिॲब्सॉर्प्शन वाढवतात. आणि त्याच्यासाठी काही ड्रग आता मार्केटमध्ये आलेले आहे की ते ड्रग सोडियम ग्लुकोज को ट्रान्सपोर्ट इनिबिट करून ऍक्ट होतात. आता हे सगळ्या गोष्टी मी जस्ट तुम्हाला नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू डिस्कस करत आहे. स्केलेटल मसल किंवा मसल मधला ग्लुकोज अपटेक कमी होतो. न्यूरोट्रान्समीटर डिस्फंक्शन ही आता काही रिसर्च मध्ये दिसून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे शुगर वाढते. आणि लिव्हर मधलं जे HCP आहे, ओके, एन्झाईम, त्याची ही लेवल वाढते आणि त्याच्यामुळे ही हायपरग्लायसेमिया होतो. तर हे सगळे कारण डायबिटीस टाईप 2 च्या पॅथोफिजिओलॉजी मध्ये
काही लिटरेचर मध्ये डिस्कस केले गेलेले आहे. ओके, आता डिटेल मध्ये मी याच्यात जाणार नाही. लक्षात आलंय? एक मिनिट. आपण पूर्ण म्हणजे बेसिक गोष्टी डिस्कस करत आहोत आज. ड्रग आपण अजून स्टार्ट नाही केले. टाइप्स तुम्हाला सांगितले. टाईप 1 डायबिटीस तुम्हाला आता माहित झालेला आहे काय असतं. त्याला ज्युव्हेनाईल ऑनसेट डायबिटीस असे म्हणतात कारण तो लहान मुलात जास्त दिसतो. त्यानंतर टाईप 2 डायबिटीसला नॉन इन्सुलिन डिपेंडंट डायबिटीस किंवा मॅच्युरिटी ऑनसेट डायबिटीस म्हणतात. जनरली 40 वर्षानंतर तो होतो. काही 30-35 चे पेशंट ही टाईप 2 चे आता दिसून येत आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल एक रिस्क फॅक्टर आहे. तर ते आहे. टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये टाईप 2 मोर कॉमन आहे. मोर दॅन 90% डायबिटीस पेशंट हे टाईप 2 चे असतात. टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये जेनेटिक प्रिडिस्पोजिशन हे जनरली टाईप 2 बरोबर दिसतं. आणि टाईप 1 आणि टाईप 2 मध्ये जनरली टाईप 1 चे पेशंट ओबेस नसतात. टाईप 2 चे युजली ओबेस असतात. आणि टाईप 1 चं कारण तुम्हाला मी सांगितले ते बीटा सेल डिस्ट्रक्शन. आणि टाईप 2 चं कारण एक तर रिलेटिव्ह इन्सुलिन डिफिशियन्सी असेल किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स असेल. ओके, टाईप 1 चे क्लासिकल सिम्पटम्स काय? पॉलियुरिया, पॉलिफेजिया, पॉलिडिप्सिया. पॉलिफेजिया, पॉलियुरिया, पॉलिडिप्सिया. वेट लॉस त्या पेशंट मध्ये होतं कारण इन्सुलिन ऍब्सोल्यूट डिफिशियन्सी असल्यामुळं ग्लुकोज युटिलायझेशन होतच नाही. त्यामुळं प्रोटीन आणि फॅटचं युटिलायझेशन होतं, वेट लॉस होतं. फटीग, काही पेशंटला थोडं काम केलं तरी थकवा येतो. रिकरंट इन्फेक्शन वाढतात. रॅपिड ऑनसेट आहे हा. आणि यासाठी ट्रीटमेंट ऑफ चॉईस ही इन्सुलिन आहे. आणि जनरली हा लहान वयात दिसून येतो. टाईप 2 सिडेंटरी लाईफस्टाईल हे फार महत्वाचं कारण आहे. फॅमिली हिस्ट्री एक महत्वाचं रिस्क फॅक्टर आहे. एज ऍक्च्युली आता ते 50 मी तर स्लाइडवर आहे किंवा त्यात जी इमेज घेतली, पण 40 नंतर तो होतो. इव्हन 30-35 वयातही टाईप 2 होतो. फटीग त्यांना दिसतं, काही पेशंटला एक्सपिरियन्स होतं, एनर्जी कमी झालेली असते, रिकरंट इन्फेक्शन असतं. ओके ओके, तर सिम्पटम्स डायबिटीजचे कोणते आहेत? तर ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहे. पॉलियुरिया, पॉलिफेजिया आणि पॉलिडिप्सिया हे 3 इम्पॉर्टंट सिम्पटम्स आहे. वेट लॉस काही पेशंट मध्ये दिसतो. तर हे सिम्पटम मेनली टाईप 1 डायबिटीस मध्ये दिसतात. टाईप 2 मध्ये काही लोकांना हे ऑकेजनली दिसू शकतात. आता नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स काय? टायर्डनेस, विकनेस. काही टाईप 2 च्या पेशंटला हे सिम्पटम्स येतात. टायर्डनेस, विकनेस. ओके, रिकरंट इन्फेक्शन असतात, डिलेड वूंड हिलिंग असते, ड्राय माउथ. ओके, तर हे नॉन स्पेसिफिक सिम्पटम्स आहेत. कॉम्प्लिकेशन्स जर झाले तर लॉस ऑफ विजन, काहींना किडनी डिसीज, फूट अल्सर, पेरिफेरल न्यूरोपॅथी, अक्यूट करोनरी और सेरेब्रोव्हॅस्क्युलर इव्हेंट्सही दिसतात. म्हणजे कधी कधी पेशंट ह्या सिम्पटम्सनेच आपल्याकडे येतो. ओके, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स मध्येही काही पेशंट येऊ शकतात. ओके, तर मेनी पीपल ऑफ टाइप 2 diabetes are asymptomatic, detected during investigation such as pre-employment testing, pre-insurance testing, pre-anesthetic checkup or during antenatal care. म्हणजे खूप सारे टाईप 2 डायबिटीजचे पेशंट हे असिम्टमॅटिकही असू शकतात. त्यामुळे ज्यांना फॅमिली हिस्ट्री आहे त्या पेशंट मध्ये 40 नंतर आपण रेग्युलरली ब्लड शुगर लेवल चेक करायचं ऍडवाइस देणं गरजेचं आहे. कारण डायबिटीस मध्ये तुम्ही तो डिटेक्ट कधी करतात ते फार महत्वाचं आहे. म्हणजे अर्ली स्टेजला डिटेक्ट झाला तर आपण कॉम्प्लिकेशन प्रिव्हेंट करू शकतो. समजा डायबिटीस होऊन 10 वर्षांनी तो आपल्याकडे आलेला आहे तेव्हा डायग्नोज झाला, तर 10 वर्षांमध्ये जे हायपरग्लायसिमियामुळे जे कॉम्प्लिकेशन होण्याची प्रोसेस आहे ती स्टार्ट झालेली असते. तर अर्ली डायग्नोसिस इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. अर्ली डायग्नोसिस फार महत्वाचं आहे. हा, ओके, कमिंग टू द डायग्नोसिस ऑफ डायबिटीस. तर यामध्ये आपण ब्लड शुगर लेवल चेक करतो. मेनली आपण त्याला प्लाझ्मा
शुगर लेवल म्हणलं पाहिजे, पण आपण आता ब्लड शुगर लेवल म्हणतो. आणि दोन टेस्ट आपण करायला सांगतो. उपेक्षापोटी जे असते त्याला फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणतात, आणि जेवल्यानंतर 2 तासांनी त्याला पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल असं म्हणतात. आणि एक रॅन्डमली केली जाते कधीही, इरेस्पेक्टिव्ह ऑफ द मिल इंटेक, त्याला रॅन्डम ब्लड शुगर लेवल असं म्हणतात. तर फास्टिंग ब्लड शुगर लेवल उपाशापोटी जी केलेली आहे ती जर, म्हणजे ऍटलिस्ट 8 आवर फास्टिंग गरजेचं आहे, तर ती जर मोर दॅन इक्वल टू 126 मिलीग्राम पर DL असेल, किंवा किंवा जेवल्यानंतरची ब्लड शुगर लेवल 2 तासांनी केलेली मोर दॅन इक्वल टू 200 मिलीग्राम पर DL असेल, किंवा रॅन्डम ब्लड शुगर लेवल मोर दॅन इक्वल टू 200 मिलीग्राम पर DL असेल, तर त्यावेळेस आपण म्हणू शकतो पेशंटला डायबिटीस झालेला आहे. ओके. ओके, ठीक आहे. दुसरं आहे, आपण ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन एक टेस्ट पेशंटला सांगतो, HbA1c, ज्यामध्ये आपल्याला ऍव्हरेज लास्ट 3 मंथची ब्लड शुगर लेवल कळून येते. तेही आपण पेशंटला ऍडवाइस करू शकतो. आणि ती जर मोर दॅन इक्वल टू 6.5% असेल, तर त्याला आपण म्हणू शकतो की डायबिटीस आहे. तर ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन मोर दॅन इक्वल टू 6.5%, त्याला आपण डायबिटीस असं म्हणतो. तर ह्या 2 टेस्ट फार महत्वाच्या आहेत. ओके, ब्लड शुगर लेवल मध्ये फास्टिंग आणि पोस्ट प्रँडियल किंवा रॅन्डम, आणि ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन. आता टाईप 1 टाईप 2 डायबिटीस मध्ये याच्यावरून तुम्हाला कळेल की डायबिटीस आहे. मग टाईप 1 डायबिटीस आणि टाईप 2 डायबिटीस मध्ये डिफरन्शिएट करायला आपण पाहिलं, टाईप 1 डायबिटीस मध्ये ऑटो अँटीबॉडीज पेशंट मध्ये दिसून येतात. त्यावेळेस त्यासाठी आपण ऑटो अँटीबॉडीजही पाहू शकतो. ओके, त्यामध्ये GAD65 अँटीबॉडी आहे, त्याला ग्लुटॅमिक ऍसिड डिकार्बोक्झिलेज 65 म्हणतात. इन्सुलिन ऑटो अँटीबॉडी आहे, ICA आयलेट सेल ऑटो अँटीबॉडी आहे, आणि झिंक ट्रान्सपोर्टर 8 ऑटो अँटीबॉडीज आहेत. तर हे टायटरही आपण पाहतो. त्यात GAD65 हे मोस्ट कॉमनली केले जाणारी अँटीबॉडी टेस्ट आहे. तर टाईप 1 डायबिटीस मध्ये ऍडिशनली अँटीबॉडीज टायटरही तुम्हाला दिसून येऊ शकतं. त्यानंतर तुम्हाला इन्सुलिन, टाईप 1 डायबिटीस मध्ये ऍब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते. तर काही डॉक्टर्स इन्सुलिनची लेवलही चेक करतात. ती टेस्ट थोडी कॉस्टली असते, की जे इन्सुलिन रिलीज होत आहे शरीरामध्ये, प्लाझ्मा इन्सुलिन किंवा ब्लड मधलं इन्सुलिन किती आहे. ओके, तर ते पाहिलं जातं. किंवा इन्सुलिन बरोबर अजून एक सबस्टन्स रिलीज होतो, सी पेप्टाइड, बीटा सेल मधून. तर सी पेप्टाइडची लेवल पाहिली, त्याच्यावरून इनडायरेक्टली आपल्याला इन्सुलिन किती बीटा सेल मधून रिलीज होतं ते कळतं. म्हणजे इन्सुलिनची लेवल नॉर्मल आहे, कमी आहे, की जास्त आहे. बरोबर आहे. टाईप 2 डायबिटीजच्या पेशंटमध्ये काही होऊ शकतं, म्हणजे इन्सुलिनची लेवल जास्त पण असते कधी कधी, कारण रिसेप्टर जर काम करत नसतील, इन्सुलिन रेजिस्टंट असेल, तर इन्सुलिन बीटा सेल मधून जास्त सिक्रिट होऊनही इन्सुलिन रिसेप्टर कार्य करत नसल्यामुळे, रेजिस्टन्स डेव्हलप झाल्यामुळे डायबिटीस होतो त्या पेशंटमध्ये. ओके. ओके, प्री डायबेटिक्स म्हणजे काय? ओके, ते आपण माहित करून घेणार आहे. म्हणजे डायबिटीस आता तुम्हाला कळलेलं आहे, डायग्नोसिस कळलेलं आहे. आता डायबिटीसच्या आधीची जी स्टेज असते, प्री डायबिटीस. ओके, तर ते म्हणजे काय ते आपण जाणून घेणार आहोत. तर तर आता पहा, हे गाईडलाईन्स नुसार आपल्याला कळलेलं आहे, डायबिटीस मध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल मोर दॅन इक्वल टू 126 असेल तर डायबिटीस आहे, किंवा 2 तासानंतरची जी शुगर केली जाते पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल, ती जर मोर दॅन इक्वल टू 200 असेल तर डायबिटीस आहे, किंवा रॅन्डम ब्लड शुगर लेवल मोर दॅन इक्वल टू 200 असेल तरी डायबिटीस आपण म्हणतो. आणि ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन मोर दॅन इक्वल टू 6.5% असेल तर डायबिटीस म्हणतो. आता नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही 100 पेक्षा कमी असेल तर त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. ब्लड शुगर लेवल जर 100 पेक्षा कमी असेल उपाशा पोटी केलेली, तर ती नॉर्मल असते, त्याला फास्ट
नॉर्मल फास्टिंग ब्लड शुगर लेवल म्हणतो. जेवल्यानंतर 2 तासांनी जी शुगर करतो ती नॉर्मल किती असते, 140 पेक्षा कमी असेल तर ती नॉर्मल असते. जर फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही 100 ते 125च्या मध्ये असेल, बरोबर आहे, म्हणजे ही नॉर्मल पण नाही आणि डायबेटिक रेंज मधली पण नाही, डायबिटीस पण नाहीये. तर ही जी लेवल जी असेल ब्लड शुगर लेवल, तर त्या पेशंटला आपण इम्पेड फास्टिंग ग्लुकोज असं म्हणतो. त्या पेशंटमध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल ही इम्पेड झालेली आहे आणि त्या पेशंटला आपण प्री डायबेटिक म्हणून कन्सिडर करू शकतो. ओके. 2 तासानंतरची जर ब्लड शुगर लेवल नॉर्मली 140 पेक्षा कमी असेल तर नॉर्मल, मोर दॅन इक्वल टू 200 असेल तर डायबिटीस, आणि जर 140 ते 199च्या मध्ये ती आली तर त्याला इम्पेड ग्लुकोज टॉलरन्स असं म्हणतात आणि ते पण पेशंट प्री डायबेटिक्स म्हणून कन्सिडर होतात. तर प्री डायबेटिक मध्ये फास्टिंग ब्लड शुगर लेवल 100 ते 125च्या मध्ये असू शकते, किंवा प्री डायबेटिक्स मध्ये जर पोस्ट प्रँडियल ब्लड शुगर लेवल पाहिली तर ती 140 ते 199च्या मध्ये असेल, त्यांना प्री डायबेटिक्स असं म्हणतात. म्हणजे हे पेशंट नॉर्मल नाहीये, हे पेशंट डायबिटिक पण नाही, त्या दोघांची स्टेज आहे डायबिटीस होण्याच्या आधीची स्टेज. आणि अशा पेशंटलाही डाएट, एक्सरसाइज आणि काही डॉक्टर्स काही ड्रगही डायबिटीसचे स्टार्ट करू शकतात, जेणेकरून ह्या पेशंटमध्ये आपण डायबिटीस पोस्टपोन करू शकतो. प्री डायबिटिक पेशंटमध्ये आपलं एम काय पाहिजे की त्या पेशंटला डायबिटीस अजून लेट झाला पाहिजे. डायबिटीस होणार आहे त्यांना, पण समजा ट्रीटमेंट म्हणजे त्यांना जर आपण मेजर्स नाही घेतले, डाएट मॉडिफिकेशन किंवा एक्सरसाइज किंवा काही पेशंटला आपण ड्रगही चालू करू शकतो, जर मेजर्स काही घेतले नाही तर प्री डायबेटिक पेशंट लवकर डायबेटिक मध्ये कन्वर्ट होतील. तर आपलं एम हे पण पाहिजे की प्री डायबेटिक पेशंट जास्त लेट आपण त्यांच्या डायबिटीस पोस्टपोन केला पाहिजे थोडक्यात. ते एक महत्वाचं आहे. आता ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन मोर दॅन इक्वल टू 6.5% म्हणलं तर त्याला डायबिटीस आहे. नॉर्मल ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन तुम्हाला विचारलं तर कोणी, तर त्याचा आन्सर आहे की लेस दॅन 5.7% असेल तर नॉर्मल आहे. आणि 5.7 ते 6.4च्या मध्ये ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन असेल तर ते इम्पेड ग्लुकोज आहे लेवल आणि त्याला आपण प्री डायबेटिक असं म्हणतो. म्हणजे एखादा पेशंट आहे आणि त्यांचं तुम्ही ग्लायकोसायलेटेड हिमोग्लोबिन केलं आणि ते समजा 6 आलं, त्याला कधी डायबिटीस नाहीये, मग 6 आलं याचा अर्थ तो प्री डायबेटिक स्टेट मध्ये आहे. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तुम्हाला आता नॉर्मल काय आहे, प्री डायबेटिक काय आहे आणि डायबेटिक काय आहे हे डायग्नोज करणं ही ह्या चार्टच्या माध्यमातून समजलं असेल. ओके. आणि हे तुम्हाला महत्वाचं आहे, हे तुम्हाला माहित पाहिजे. ओके. लक्षात आलंय तुमच्या? आतापर्यंतचा पाठ लक्षात आलाय? येस सर. ओके. सर. हा. आता आपण बेसिक गोष्टी पाहिलेल्या आहेत सगळ्या डायबिटीस रिलेटेड. आता आपल्याला ट्रीटमेंट पॉइंट ऑफ व्ह्यू काय काय गोष्टी केल्या पाहिजे ते आपण पाहणार आहोत. तर 5 गोष्टी आहेत, 5 कॉम्पोनंट्स. आता हे सगळं एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू आतापर्यंतच महत्वाचं काही नाही. फार्मॅक पॉइंट ऑफ व्ह्यू जर याला क्वेश्चन आला मेडिसिनला तर तुम्हाला ह्या गोष्टी तुम्ही लिहू शकता. त्यामध्ये मेडिसिन मध्ये सायन्स, सिमटम्स, डायग्नोसिस साठी हे जे मी सांगितलं ते तुम्हाला लिहिता येईल, काय इन्व्हेस्टिगेशन करायचे, बरोबर आहे. आता याच्यामध्ये 5 थिंग महत्वाचे आहेत. पहिले एज्युकेशन, काउन्सिलिंग ऑफ द पेशंट. आता हा डायबिटीस जो होतो तो लाईफ लॉंग डिसीज आहे, त्याच्यामुळं पेशंट कॉम्प्लायन्स खूप महत्वाचा आहे. खूप सारे पेशंट डायबिटीजची ट्रीटमेंट घेत नाहीत, घेतली तर काही महिने घेतात परत बंद करतात, कारण त्यांना काही सिमटम्स येत नाही. मग ते म्हणतात की कशाला घ्यायची, माझी शुगर वाढलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना सिमटम्स नसले तर ते अवॉइड करतात. त्यांना असं वाटतं की काही नाही. पण तुम्हाला काउन्सिलिंग करणं महत्वाचं आहे. काही वर्षानंतर अनकंट्रोल शुगर राहिली तर काय कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात, ते कॉम्प्लिकेशन आपल्याला पोस्टपोन करायचे असेल तर शुगर कंट्रोल राहणं फार महत्वाचं आहे. ते तुम्हाला काउन्सिल करणं गरजेचं आहे. आणि लाईफ लॉंग ट्रीटमेंटची गरज काय आहे ते फार महत्वाचं आहे. त्यानंतर त्यानंतर त्यामध्ये 3 गोष्टी मुख्यतः केल्या जातात. एक म्हणजे डाएट मॉडिफिकेशन,
न्यूट्रिशनल मॅनेजमेंट, त्यात कार्बोहायड्रेटचं प्रमाण डाएट मधलं कमी करायचं, प्रोटीनचं प्रमाण वाढवायचं, हे फार महत्वाचं आहे. वेगवेगळे डाएट प्लॅन्स आहेत, ते तुम्हाला सर्वांना माहीत असेल, त्यात मी जाणार नाही. आणि त्याचप्रमाणे एक्सरसाइज, रेग्युलर एक्सरसाइज, कारण एक्सरसाइज इन्क्रीजेस इन्सुलिन रिसेप्टर सेन्सिटिव्हिटी. त्यामुळं एक्सरसाइज फार महत्वाचं आहे डायबेटिक पेशंटला, ती रेग्युलर करणं महत्वाचं आहे. आणि त्याबरोबर मग आपल्याला डाएट, एक्सरसाइज आणि मग ड्रग, ह्या तीन गोष्टी आहे. म्हणजे एक फार्मेकोलॉजिकल थेरपी बरोबर डाएट आणि एक्सरसाइज पण महत्वाचं आहे. आणि हे तीन इम्प्लिमेंट केल्यानंतर रेग्युलर मॉनिटरिंग इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे सुरुवातीला आपल्याला पेशंटला जोपर्यंत शुगर कंट्रोल होत नाही त्यावेळेस पर मंथही बोलावं लागतं. आणि एकदा चांगला कंट्रोल आला तर तुम्ही 3 मंथलीही त्या पेशंटला बोलू शकतात. आणि शुगर लेवल चेक करून त्यानुसार ड्रग मॉडिफिकेशन करणं पॉसिबल होतं. ठीक आहे. नेक्स्ट पार्ट. सगळीकडे present आहे आपल्याला. आवाज नाही येते, बोला बोला. बोला. काय? तुमचा Weight ना? मायक्रोफोन केलं होतं ना? मायक्रोफोन 79 झालं होतं. मायक्रोफोन कोणाच तरी चालू आहे. प्लीज तो बंद करा मायक्रोफोन, मला आवाज येतोय. कोणाच तरी मायक्रोफोन चालू आहे. कृपया तो मायक्रोफोन तुम्ही म्यूट ठेवा. तुमच्यामुळे इथं बाकीच्यांना डिस्टर्बन्स होतोय. कोल्ड्रिंक वगैरे. ते ऑनलाईन आहेत, लेक्चर अटेंड करताय का नुसतं चालू ठेवलंय ते पण कळत नाही मला. आता मी फक्त आहे ना, आपण तिथे भेटलो होतो 2 तासाला, तेव्हा ते हे खाल्लं अरे, होतं. मस्त आहे ना. चिकन राजीमध्ये माझ्याकडे तो कंट्रोल नाही तर मी केला असता, पण तुम्ही मत करा सर इकडून. माझ्याकडे ते डिस्प्ले नाही होते ना आज, त्याच्यामुळे. तुम्ही तुमच्या याच्यात आहे का डिस्प्ले? म्यूट करा बरं, तुमच्याकडे होतंय का? नाही. नाही आमच्याकडे हे हो. ज्यांना म्हणजे ते लक्ष त्यांचं म्हणजे निशान गरुड म्हणून आहे सर, त्यांचं चालू आहे लटकत मायक्रोफोन. नाही. हा निशान गरुड म्हणून आहे, त्यांचं चालू आहे मायक्रोफोन. त्यांचं चालू आहे, हा. हा मग त्यांना तेच माहित नाही की बंद करायचं सांगतोय मी, ते काय ऐकत नाही. त्यांना ते आवाज जातोय माझा का नाही माहित नाही. ठीक आहे, चला जाऊ, झालाय कमी. टेक्निकल एरर म्हणलं, मला ते डिस्प्ले नाही होते म्हणून मला काहीच हँडल करता येत नाही. मी फक्त बोलतोय, नाही तर मी म्यूट तेव्हाच केला असता. ठीक आहे, झालंय. ठीक आहे. आता जे ब्लड शुगर चार्ट तुम्हाला दाखवलाय, ऍक्च्युली हे अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन्स आहे. म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर 5-6 तुम्ही अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन्स डाउनलोड करा, त्या तुम्ही रीड करा, जेणेकरून तुम्हाला ओरिएंटेशन येईल. म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू हा टॉपिक तर मी डिस्कस करतच आहे. एक्झाम व्यतिरिक्त तुम्हाला अमेरिकन डायबेटिक असोसिएशनच्या गाईडलाईन्स तुम्ही जर या लेक्चर नंतर रीड केल्या तर तुम्हाला त्याचा फायदा जास्त होईल. आता अमेरिकन डायबेटिक असोसिएशन काय सांगतं की फास्टिंग ब्लड शुगर लेवल किती झाली म्हणजे आपण म्हणू शकतो गुड कंट्रोल आहे. आपलं एम काय पाहिजे, तर ज्यांना डायबिटीस आहे तर 100च्या आत नॉर्मल आहे ते आपल्याला माहिती आहे. 70 ते 99 मिलीग्रॅम पर DL हे नॉर्मल आहे. 70 पेक्षा कमी झाली तर त्याला हायपोग्लायसेमिया म्हणतो आपण. तर 70 ते 99 नॉर्मल आहे. आता प्रत्येक डायबिटीसच्या पेशंटला आपण ब्लड शुगर लेवल नॉर्मल रेंज पर्यंत नाही आणू शकत. मग आपलं टार्गेट काय पाहिजे? फास्टिंग 80 ते 130 मिलीग्रॅम पर DL जर असेल विथ ट्रीटमेंट तर आपण म्हणू शकतो चांगला कंट्रोल आहे. जे पेशंट ला पोस्ट पेरेंडियल हायपरग्लायसेमिया जास्त आहे, 200 पेक्षा जास्त आहे, 250-300 शुगर आहे सपोज, तर आपलं एम पाहिजे की विथ ड्रग ही 2 तासानंतर जी शुगर हो. आहे ती 180 कधी पेक्षा करायचं कमी. आपल्याला? ओके, उद्या परवा? 180 पेक्षा कमी झाली पाहिजे. आणि HbA1c जी आहे, ओके, नॉर्मल 5.7 पेक्षा कमी असते,
आणि डायबिटीस पेशंट मध्ये मोर दॅन इक्वल टू 6.5% असते. तर याच्यामध्ये जर विथ ट्रीटमेंट HbA1c 7 पेक्षा कमी राहिलं तर आपण म्हणू शकतो चांगला कंट्रोल आहे. तर आपल्याला ते टार्गेट अचीव करणं गरजेचं आहे. ओके, तर हे झालं. आता हे झालं आपलं विथ ट्रीटमेंट आपण हे टार्गेट अचीव केले पाहिजे. ओके, आता आपण टाईप 1 डायबिटीस त्यांना कॉल करता का कोणीतरी, त्यांचा नंबर असेल तर? ठीक आहे. 8:40 झालेले आहे आता. बरं, ठीक आहे. तर याच्यामध्ये आता आपण टाईप 1 डायबिटीस चे मॅनेजमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू काय केलं पाहिजे. आता एक्झाम मध्ये कधी काय काय क्वेश्चन येतात ते बघा. तुम्हाला काय क्वेश्चन विचारले ते पण एक लक्षात आलं पाहिजे. तुम्हाला जर विचारलं की क्लासिफाय ड्रग्स युजफुल इन द ट्रीटमेंट ऑफ टाईप 1 डायबिटीस मलायटस, हे फार महत्वाचं सांगतोय मी. यात मिस्टेक खूप जणांची होते. तर टाईप 1 डायबिटीस मलायटस मध्ये कोणते ड्रग यूज करतात असं जर विचारलं क्लासिफाय, तर त्यामध्ये इन्सुलिन नावाचे जे ड्रग आहे त्याचे जे वेगवेगळे टाईप आहे त्याचं क्लासिफिकेशन तुम्हाला लिहायचं आहे. बरोबर आहे, टाईप 1. तर तुम्हाला जर विचारलं क्लासिफाय ड्रग युजफुल इन टाईप 2 डायबिटीस मलायटस, तर त्यामध्ये तुम्हाला जे ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग अवेलेबल आहे मार्केटमध्ये ते आहे. आणि काही टाईप 2 डायबिटीसला आपण इन्सुलिन पण यूज करतो, मग त्याचे इन्सुलिन पण तुम्ही लिहू शकतात. ओके, तुम्हाला जर प्रश्न विचारला क्लासिफाय ड्रग युजफुल इन डायबिटीस मलायटस, फक्त डायबिटीस मलायटस, मग त्यामध्ये तुम्ही ओरल पण लिहू शकतात आणि इन्सुलिन पण लिहू शकतात. बरोबर आहे. तर क्वेश्चन कशावर विचारला जाऊ शकतो, मुख्यतः मला असं वाटतं टाईप 2 डायबिटीसवर येण्याचे चान्सेस आहे, कारण तो कॉमन आहे. वी आर एक्सपेक्टिंग नॉलेज रिलेटेड विथ टाईप 2 डायबिटीस मलायटस मोर फ्रॉम यू पीपल, कारण टाईप 1 हे कमी पेशंट आहेत. जो कॉमन गोष्टी त्याच्यावर क्वेश्चन येतो, पण क्वेश्चन काय विचारलाय, कधी कधी क्लासिफाईड ड्रग युजफुल इन टाईप 1 डायबिटीस मलायटस क्वेश्चन आलेला असतो. आणि आपल्याला माहिती आहे क्लासिफाईड ड्रग्ज म्हणलं का आपण लगेच मेटफॉर्मिन, सर्फोनिलिया ते सगळे ड्रग लिहितो. पण ते टाईप 1 मध्ये यूज होत नाही, ते तुम्हाला माहित पाहिजे. टाईप 1 मध्ये इन्सुलिनच होतात. तर त्यामुळं पेपर आल्यानंतर त्या क्वेश्चन अंडरस्टँडिंग फार महत्वाचं आहे. जर तो चुकीचा अंडरस्टँड झाला तर तुम्हाला त्याचा आन्सर तुम्ही चुकीचा लिहू शकता. त्यामुळे ती काळजी घ्यायची आहे. युनिव्हर्सिटीमध्ये क्वेश्चन टाईप 1 वर पण येऊ शकतो, टाईप 2 वर येऊ शकतो, किंवा सिम्पली क्लासिफाईड ड्रग युजफुल इन डायबिटीस मलायटस असं पण येऊ शकतो. बरोबर आहे. ठीक आहे. आता टाईप 1 साठी ट्रीटमेंट ऑफ चॉईस आहे इन्सुलिन. इन्सुलिन इज द ड्रग ऑफ चॉईस फॉर टाईप 1 डायबिटीस मलायटस. ओके, टाईप 1 डायबिटीस मलायटस साठी इन्सुलिन ट्रीटमेंट चॉईस आहे. तर इन्सुलिन मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्सुलिन आहेत, त्याचं नॉलेज तुम्हाला माहित पाहिजे. ते इन्सुलिनचे साईड इफेक्ट तुम्हाला माहित पाहिजे. इन्सुलिन कसं दिलं जातं ते माहित पाहिजे. त्यानंतर इन्सुलिन जे आहे ते देतानाचे ज्या रेजिमेंट्स आहेत ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्या सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण काय करणार आहोत की इन्सुलिन कार्य कसं करतं ते आपण पाहणार आहे. आता टाईप 1 डायबिटीसच्या पेशंटला ऍब्सोल्यूट इन्सुलिन डिफिशियन्सी असते, म्हणून आपण बाहेरून इन्सुलिन देतो. बरोबर. आणि ते इन्सुलिन आपल्या शरीरात जसं इन्सुलिन रिलीज झाल्यावर कार्य जे करतं तेच कार्य हे इन्सुलिन करणार आहे. ओके, सो त्याचं कार्य काय आहे ते आपण जाणून घेणार आहे. तर टाईप 1 डायबिटीस साठी इन्सुलिन ड्रग ऑफ चॉईस आहे. इन्सुलिन हा एक हार्मोन आहे, पॉलिपेप्टाइड आहे. 2 चेन असतात त्यात, ए चेन आणि बी चेन. त्याचं स्ट्रक्चर जर पाहिलं, ए चेन मध्ये 21 अमोनो ऍसिड असतात, बी चेन मध्ये 30 अमिनो ऍसिड असतात. आणि इन्सुलिनचं काम काय आहे, इट रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ ग्लुकोज अक्रॉस द सेल. म्हणजे वेगवेगळ्या सेलमध्ये ग्लुकोज ब्लड मधून टिश्यू मध्ये किंवा सेलमध्ये पोहोचवण्याचं काम हे इन्सुलिन करतं. तर इन्सुलिनची ऍक्शन ही
मुख्यतः इन्सुलिन रिसेप्टर थ्रू होते. तर मेकॅनिझम ऑफ ऍक्शन मध्ये तुम्हाला लिहायचं आहे इन्सुलिन ऍक्ट. आता मी डायरेक्ट मेकॅनिझम पहिले डिस्कस करत आहे. इन्सुलिन ऍक्ट थ्रू इन्सुलिन रिसेप्टर, म्हणजे टाईप 1 डायबिटीस मध्ये इन्सुलिन दिल्यानंतर इन्सुलिन ब्लड मध्ये आल्यावर इन्सुलिन रिसेप्टरवर ऍक्ट होतो. हे रिसेप्टर मुख्यतः स्केलेटल मसल, ऍडिपोज टिश्यू आणि लिव्हरवर प्रेझेंट असतात आणि त्यावर ऍक्ट होऊन इन्सुलिन ब्लड ग्लुकोज ट्रान्सपोर्ट सेलमध्ये करतो. बरोबर आहे. तर त्यामुळे ब्लड शुगर लेवल कमी होते. तर ऍक्शन ऑफ इन्सुलिन काय आहे ते मी तुम्हाला सांगतो. ओव्हरऑल इफेक्ट्स ऑफ इन्सुलिन रिस्पॉन्सिबल फॉर डिस्पोजल ऑफ मिल्क डिराईव्ह ग्लुकोज, अमायनो ऍसिड, फॅटी ऍसिड अँड फेवर स्टोरेज ऑफ फ्युइल. म्हणजे इन्सुलिन काय करतं, जे पण ब्लड मधले ग्लुकोज आहे ते सेलमध्ये ट्रान्सफर करतं. ओके. आणि सेलमध्ये ते गेल्यावर युटिलाइज होऊ शकतं किंवा स्टोअर होऊ शकतं. तर हा मेजर एनाबोलिक हार्मोन आहे. म्हणजे हा हार्मोन ग्लायकोजन सिंथेसिस, लिपिड सिंथेसिस आणि प्रोटीन सिंथेसिस प्रमोट करतो. एनाबोलिक. कॅटाबोलिक हार्मोन जो असतो तो ब्रेकडाऊन करतो, जसं कॉर्टिकोस्टेरॉइड, ते कॅटाबोलिक हार्मोन आहे. तर ते कॅटाबोलिक म्हणजे जे प्रोटीन्स आहे त्याचं ब्रेकडाऊन होतं, एनाबोलिक मध्ये सिंथेसिस वाढते. मेजर ऍक्शन इन्सुलिनच्या लिव्हर, स्केलेटल मसल, ऍडिपोज टिश्यू आहे. आता इन्सुलिन हा त्याचं काम इन्सुलिन रिसेप्टर थ्रू करतो. आपण जनरल फॉर्मॅट मध्ये पाहिलेलं आहे. इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम लिंक रिसेप्टर. एमसीक्यू लक्षात ठेवा. इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम लिंक रिसेप्टर. त्याच्यातल्या त्यात कोणता एन्झाईम लिंक आहे तो ते जर विचारलं तर ते टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर आहे. एन्झाईम लिंक रिसेप्टर त्यात कोणता टाईप, टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर. एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके. तर ह्या ऍक्शन्स आपण डिस्कस करणार आहोत आणि मग आपण थांबूया. तर इन्सुलिन ह्या 3 ऑर्गनवर मुख्यतः ऍक्ट होतो. म्हणजे आता टाईप 1 डायबिटीजच्या पेशंटला इन्सुलिन दिलं, इन्सुलिन दिल्यानंतर तो लिव्हर, मसल आणि ऍडिपोज टिश्यूच्या इन्सुलिन रिसेप्टरवर ऍक्ट होईल. लिव्हरवर ऍक्ट होऊन काय करेल तो, इट इन्क्रीजेस ग्लुकोज अपटेक, म्हणजे ब्लड मधलं ग्लुकोज लिव्हर मध्ये जाईल अँड दॅट ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू ग्लायकोजन. सो इट इन्क्रीजेस ग्लुकोज अपटेक अँड कन्वर्ट दॅट ग्लुकोज इंटू ग्लायकोजन आणि तो ग्लायकोजन लिव्हर मध्ये स्टोअर होईल. ओके. तो ग्लायकोजन लिव्हर मध्ये स्टोअर होईल. म्हणजे ब्लड मधलं ग्लुकोज लिव्हर मध्ये गेलं, लिव्हर मध्ये ग्लुकोजचं ग्लायकोजन झालं आणि ग्लायकोजन तिथं स्टोअर झालं, म्हणजेच ब्लड मधलं ग्लुकोज काय होईल, मग कमी होईल. त्यानंतर लिव्हर मध्ये इट इनहिबिट्स ग्लायकोजिनोलायसिस अँड ग्लुकोज आउटपुट. दुसरं काय करतो तो, की लिव्हर मध्ये तो ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन इनहिबिट करतो. म्हणजे ग्लायकोजन ब्रेक झाला लिव्हर मध्ये तर ग्लुकोज बनतं ग्लायकोजिनोलायसिसने आणि ग्लुकोज सर्क्युलेशन मध्ये येऊ शकतं. तर इन्सुलिन काय करतो, ग्लायकोजिनोलायसिस इनहिबिट करतो आणि ग्लुकोज आउटपुट इनहिबिट करतो. म्हणजे थोडक्यात काय, तो लिव्हर मध्ये ग्लुकोज अपटेक वाढवतो, त्या ग्लुकोजचं कन्व्हर्जन ग्लायकोजन मध्ये करतो, म्हणजे ग्लायकोजन सिंथेसिस प्रमोट करतो. आणि दुसरं, लिव्हर मध्ये तो ग्लायकोजन ब्रेकडाऊन इनहिबिट करतो, म्हणजे ग्लायकोजिनोलायसिस इनहिबिट करतो. त्यामुळे ग्लायकोजनचं ब्रेकडाऊन ग्लुकोज मध्ये होत नाही आणि त्यामुळे ग्लुकोज आउटपुट कमी होतं. म्हणजेच लिव्हर मध्ये ग्लायकोजन सिंथेसिस वाढते आणि ग्लायकोजिनोलायसिस इनहिबिट होतं. ओके. तिसरी गोष्ट तो लिव्हर मध्ये करतो, इट इनहिबिट्स ग्लुकोनिओजेनेसिस. आता हा वर्ड तुम्हाला माहित पाहिजे, ग्लुकोनिओजेनेसिस. व्हॉट इज ग्लुकोनिओजेनेसिस? ग्लुकोनिओजेनेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स. जी नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स आहेत, प्रोटीन आहे, 3 फॅटी ऍसिड आहे, पायरुएट आहे, ग्लिसरॉल आहे. आता ह्या बायोकेमिस्ट्री पार्ट आहे. तर प्रोटीन, पायरुएट, 3 फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल याचं कन्व्हर्जन ग्लुकोज मध्ये होण्याची जी प्रोसेस आहे त्याला ग्लुकोनिओजेनेसिस असं म्हणतात. तर ह्या सबस्टन्स पासून ग्लुकोज बनतं लिव्हर मध्ये. तर इन्सुलिन हे ग्लुकोनिओजेनेसिस इनहिबिट करतो. त्याच्यामुळं प्रोटीन, पायरुएट, 3 फॅटी ऍसिड, ग्लिसरॉल ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होणार नाही आणि त्यामुळे रिलीज पण होणार नाही ग्लुकोज, म्हणजे इनडायरेक्टली ग्लुकोज लेवल ब्लड मधली कमी होण्यास मदत होईल. हे झालं लिव्हर मधलं काम.
तीन गोष्टी लिव्हरमध्ये होतात इन्सुलिनने. ओके, ग्लायकोजन सिंथेसिस, ग्लुकोज अपटेक वाढतं, ग्लायकोजन सिंथेसिस वाढते, ग्लुकोज इज कन्वर्टेड इंटू ग्लायकोजन. दुसरी, इट इनहिबिट्स ग्लायकोजेनोलायसिस, तो ग्लायकोजन कन्वर्जन टू ग्लुकोज इज इनहिबिटेड. आणि तिसरी, इट इनहिबिट्स ग्लुकोनिओजेनेसिस, म्हणजे फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फ्रॉम नॉन कार्बोहायड्रेट सबस्टन्स इनहिबिट होतात. तर ओव्हरऑल या तिघांना ऍक्शनमुळे ब्लड ग्लुकोज लेवल कमी होण्यास मदत होते. मसलमध्ये काय करतं ते? ओके, स्केलेटल मसलमध्ये इन्सुलिन, मसलच्या स्केलेटल मसलवर इन्सुलिन रिसेप्टर असतात. इन्सुलिन ऍक्ट्स ऑन इन्सुलिन रिसेप्टर, टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर आहे. आणि इट इन्क्रीजेस ग्लुकोज अपटेक अँड युटिलायझेशन. मग ब्लड मधलं ग्लुकोज स्केलेटल मसलमध्ये जाईल, त्याचं युटिलायझेशन होईल आणि ब्लड ग्लुकोज कमी होईल. त्यानंतर मसलमध्ये इट इनहिबिट्स प्रोटिओलायसिस अँड रिलीज ऑफ अमायनो ऍसिड पायरुवेट लॅक्टेट इंटू द ब्लड. मसलमध्ये इन्सुलिन प्रोटिओलायसिस इनहिबिट करतं, म्हणजे प्रोटीनचं ब्रेकडाऊन इनहिबिट करतं. त्यामुळे प्रोटीनचं कन्वर्जन अमायनो ऍसिड पायरुवेट लॅक्टेट मध्ये होणार नाही. आणि हे जे सबस्टन्स आहे अमायनो ऍसिड पायरुवेट लॅक्टेट, हे रॉ सबस्टन्स आहे ग्लुकोनिओजेनेसिस साठी. हे जर बनले नाही तर लिव्हर मध्ये इनडायरेक्टली ग्लुकोनिओजेनेसिस इनहिबिट होणार आहे. तर हे दुसरं काम मसल मधलं आहे. ऍडिपोज टिश्यू मध्ये काय काम आहे इन्सुलिनचं? इन्सुलिन ऍक्ट्स ऑन ऍडिपोज टिश्यू. ओके, आणि थ्रू इन्सुलिन रिसेप्टर ग्लुकोज अपटेक वाढतं आणि दॅट ग्लुकोज इज स्टोर्ड ऍज अ फॅट अँड ग्लायकोजन इन ऍडिपोज टिश्यू. म्हणजे ब्लड मधलं ग्लुकोज अपटेक ऍडिपोज टिश्यू मध्ये जातं. म्हणजे लिव्हर मध्ये ग्लुकोज अपटेक वाढवतं, मसल मध्ये ग्लुकोज अपटेक वाढवतं, ऍडिपोज टिश्यू मध्ये ग्लुकोज अपटेक वाढवतं. बरोबर आहे. ऍडिपोज टिश्यू मध्ये अजून एक गोष्ट आहे, जसं मसलमध्ये ते प्रोटिओलायसिस इनहिबिट करत होतं इन्सुलिन, ऍडिपोज टिश्यू मध्ये लायपोलायसिस इनहिबिट करतं. ऍडिपोज टिश्यू मध्ये फॅट स्टोअर असतं आणि त्याचं ब्रेकडाऊन होण्याची प्रोसेसला लायपोलायसिस म्हणतात. तर इन्सुलिन इनहिबिट्स लायपोलायसिस इन ऍडिपोज टिश्यू. आणि लायपोलायसिस इनहिबिट झाल्यावर फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल बनणार नाही. आणि फ्री फॅटी ऍसिड ग्लिसरॉल जनरली जर बनले तर ते लिव्हर मध्ये जातात तिथून ऍडिपोज टिश्यू मधून, आणि लिव्हर मध्ये ग्लुकोनिओजेनेसिस प्रोसेसने ग्लुकोज मध्ये कन्वर्ट होतात. तर ऍडिपोज टिश्यू मध्ये फ्री फॅटी ऍसिड आणि ग्लिसरॉल बनले नाही लायपोलायसिस इनहिबिट झाल्यामुळं, तर ते रिलीज होणार नाही. आणि रिलीज नाही झाले तर लिव्हर मध्ये रॉ मटेरियल भेटणार नाही, म्हणजेच ग्लुकोनिओजेनेसिस इनडायरेक्टली इनहिबिट होईल. तर ऍडिपोज टिश्यू मध्ये लायपोलायसिस इनहिबिट होतात. आणि ह्या सर्व ओव्हरऑल ऍक्शनमुळं इन्सुलिन ब्लड शुगर लेवल कमी करतं. जर टाईप 1 डायबिटीसची मॅनेजमेंट विचारली, इन्सुलिनवर क्वेश्चन आला आणि मेकॅनिझम विचारली, तर हा चार्ट तुम्हाला लिहायचा आहे. प्लस तुम्हाला मेन्शन करायचं इन्सुलिन ऍक्ट्स थ्रू इन्सुलिन रिसेप्टर, दॅट इज अ एन्झाईम लिंक रिसेप्टर, त्याला आपण टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर असं म्हणतो. तर हे चार्ट जरी लिहिला तर मोर दॅन सफिशियंट आहे. आता आपण डिटेलमध्ये इन्सुलिनच्या ऍक्शन मध्ये जाणार नाही. ओके, रिसेप्टर झाल्या बाइंडवर झाल्यावर काय घडतं त्याच्यात आपल्याला जायचं नाही, कारण ते डिटेलमध्ये एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचं नाही. आता सोर्सेस ऑफ इन्सुलिन आपण डिस्कस उद्याच्या लेक्चरला करूया. सोर्सेस, टाइप्स ऑफ इन्सुलिन आणि इन्सुलिन प्रिपरेशन विषयी आपण डिटेल डिस्कस करणार आहोत. तर चालेल, आजचं लेक्चर आपण इथं थांबूया. उद्या आपण 7:30 वाजता डिस्कस करूया नेक्स्ट पार्ट इन डायबिटीजचा. समजलाय टॉपिक? येस सर. येस हो सर. सर, थँक्यू सर. ओके, थँक्यू आता सर. ओके, गुड डे. थँक्यू. चालेल, तुम्हाला मी व्हिडिओ पण पाठवलेत मागच्या वर्षीचे. तुम्हाला जमलं तर ते पहा, नाही जमलं तरी मी हे घेतोच आहे, हे पहा तुमच्या कन्व्हिनियंट नुसार. कारण ओके सर. आधीचं पेंडिंग टॉपिक तुम्ही कम्प्लीट करा, जे आधीचे शिकून झालेले आहेत, GIT रेसिपी अँड नंतर तुमचं ANS आणि जनरल फार्मेक. म्हणजे तुम्हाला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, आता एक्झाम डिसेंबर मध्ये आहे, त्यात डेट चेंज होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला जे शिकवलं ते लगेच झालं पाहिजे, तुमचं नेक्स्ट डेला नाही गेलं पाहिजे, असं टार्गेट ठेवा. आणि जेणेकरून ऍटलिस्ट 1 महिना आधी तुमचा सिलेबस संपला पाहिजे आणि तुमचं पण वाचून संपलं पाहिजे. त्यामुळे आधीचे पेंडिंग टॉपिकही तुम्ही कव्हर करा. ठीक आहे, चलो, थँक्यू. तर अलाइडचं काय आहे? काय काय अलाइड अलाइडचं मी काय करतो, ग्रुप तयार करतो. ऍक्च्युली अलाइडचे ओबीची वायचे आम्हाला लेक्चर नोट्स टाकले तरी चालेल त्या ग्रुप मध्ये सर. नाही, ओबीची वायचे जे लेक्चर्स आहेत ना, ते ऑलरेडी ग्रुपवर आहे. फक्त ते तुम्हाला ते पाहावं लागतील. मी तुम्हाला एक
आपली जे मी ह्या आत्ताचं जे आपलं मी रोज ज्याच्यावर अपलोड करतो ना, त्यात OBGY चे लेक्चर अपलोड करतो. काही मेडिसिनचे तर आहेत. अलाइडचा वेगळा ग्रुप करून त्याच्यात टाकलं तर मग आम्हाला लक्षात येईल की बरं, मग अलाइडचा अलाइडचा ग्रुप करायला हो सर. लावतो. OBGY चे 29-30 लेक्चर आहेत. छान लेक्चर आहेत, मराठीत छान सोप्या भाषेत डिस्कस केलेले आहेत. मग काही टाकले तर मग आम्ही थोडं थोडं पाहू सर. हा ते आज कव्हर होतील सर. मग लगेच मी आजच हा टाकतो. लवकर कव्हर होतील सर. नाही चाल, ऑलरेडी ते चॅनलवर आहेत, पण ते कसं होतं की ते फाइंड आउट करायची प्रोसेस तुम्हाला माहित नाही. तुम्ही त्यात टाकलं नाव तरी येऊन जातं. तरी पण मी काय करतो, तुम्हाला याच्यात टाकतो. काय म्हणतो की एक ग्रुप बनवूया आपण. हो. सरांना, बेलसर सरांना सांगून मी ग्रुप बनवतो आणि मग आपण त्याच्यात टाकू. त्यात अलाइड साठी एक वेगळा ग्रुप बनवू. PSM चे लेक्चर मी एका सरांना सांगितले, ते तयार करतायत. PSM चे त्याच्यात नाहीये, तर PSM चे मी ऍड करेल 15-20 लेक्चर. ठीक आहे, तर त्याला ऑन द ते काय म्हणताय की प्रोसेस चालू आहे. पण OBGY चे आपण पूर्ण लेक्चर आहेत त्याच्यात 25-30. काही सर्जरीचे पण लेक्चर आहेत, ते पण मी तुम्हाला टाकतो. तर त्याच्यासाठी वेगळा ग्रुप बनावा लागेल, म्हणजे तुम्हाला हा सर, परत एक तर दिवस कमी राहिली आणि आता लेक्चर सर्व करून द्यायला लागतील. नाही नाही चालेल. तुम्ही पण आहे ना, दोन दोन हा तीन बरोबर. तीन 2-3 तास द्या बरं का. माझं तेवढं एक तुम्हाला हे आहे सजेशन. दिवस खूप फास्ट जातात. ठीक आहे, OPD वगैरे त्या सगळ्या. एक मिनिट, जस्ट एक मिनिट. ओके. एक्झाम फेब्रुवारी मध्ये असेल तर बरं होईल सर, वेळ मिळत आम्हाला. काय काय? एक्झाम थोडी लेट झाली तर एक्झाम बरं होईल. फेब्रुवारी. एक मिनिट, एक मिनिट. कधी जरी केले तरी आपण थोडं रिलॅक्स होऊ मग. लेक्चर